नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण बघत आहोत नवीन योजना, दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना. जे व्यक्ती दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी खास करून ही योजना आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी ही महाराष्ट्र सरकारने योजना आणलेली आहे. तर 2,50,000 रुपये मिळणार दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास. 2,50,000 रुपये मिळणार दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास. आता महाराष्ट्र सरकार देणार 2.5 लाख रुपये. काय आहे 2.5 लाख रुपये, कसे देणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती. दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना. आपणास या योजनेबद्दल माहीत आहे का? माहीत असेल तर कमेंट करा हां. आणि नसेल माहीत असेल तरी पण कमेंट करा की माहीत नव्हतं असं म्हणून कमेंट करा. आणि जर माहीत असेल तर हो माहीत होते असं सांगा. आता तुम्हाला इथे स्क्रीनवर सगळं मी डिटेल्स दाखवत आहे. बघा काय आहे योजना. दिव्यांग व्यक्तींच्या विवाहासाठी सरकारकडून 2.5 लाखांचे अनुदान. काय आहे योजना आणि अटी काय जाणून घ्या. आता सरकार तुम्हाला 2.5 लाख रुपये देणार आहे आणि 1.5 लाख रुपये. तर आता 1.5 लाख रुपये कोणाला मिळणार आणि 2.5 लाख रुपये कोणाला मिळणार ते आपण आता बघूया. बघा पती आणि पत्नी म्हणजे ज्यांना विवाह करायचा आहे ते मुलगा आणि मुलगी दोन्ही समजा जर दोघं पण जण जर दिव्यांग असतील तर तुम्हाला मिळणार 2.5 लाख रुपये. तुमच्या विवाहासाठी तुम्हाला मिळणार 2.5 लाख रुपये. आणि समजा एक दिव्यांग आहे आणि एक अव्यंग आहे तर त्यांना मिळणार 1.5 लाख रुपये. तर बघूया काय म्हटलं आहे पुढच्या अपडेटमध्ये. मॅरेज ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज. महाराष्ट्र सरकारने दिव्यांग व्यक्तीच्या विवाहांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्रात दिव्यांग व्यक्तींच्या विवाहासाठी 2.5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. जाणून घ्या या संदर्भात सविस्तर माहिती. आता महाराष्ट्र सरकार दिव्यांग व्यक्तींना 2,50,000 रुपये देणार आहे तुमच्या विवाहासाठी. त्यासाठी तुम्हाला तुमचे सर्व डिटेल्स सरकारला द्यावे लागणार आहे. तुमचं म्हणजे आता काय त्याची अटी आहे, नियम, पात्रता, कागदपत्रे काय आहे, हे सगळं कुठे द्यायचं, कसं अर्ज करायचं यावर आपण सेपरेट व्हिडिओ आणूयात जर तुम्ही कमेंट केली तर. जर तुम्हाला हवा असला यावर व्हिडिओ की याच्या अटी काय, नियम काय, पात्रता काय, कागदपत्रे काय लागणार, अर्ज कुठे करायचा, अर्ज कसा भरायचा या विषयावर जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला तशी कमेंट करा म्हणजे मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत की सर्व हे सविस्तर अपडेट की महाराष्ट्र सरकार हे 2.5 लाख रुपये दिव्यांग व्यक्तींच्या विवाहासाठी कसे देणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सर्व सविस्तर माहिती बघत आहोत. बघूया पुढचं अपडेट काय आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट डिसिजन. सरकारने दिव्यांग आणि अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. तसेच अनुदानाच्या रकमेत सुद्धा वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दिव्यांग अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा. आता याच्यात काय सुधारणा आहे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की एक व्यक्ती जर दिव्यांग असेल आणि एक व्यक्ती जर अव्यंग असेल आणि अशा दोन्ही व्यक्तींचा जर विवाह होत असेल तर सरकार किती पैसे देणार. आणि दोन्ही व्यक्ती म्हणजे मुलगा आणि मुलगी म्हणजे ज्यांना विवाह करायचा आहे असा मुलगा आणि ज्या मुलीला विवाह करायचा असेल असं मुलगी, हे यांचं जर दोन्ही पण दिव्यांग असेल तर सरकार त्यांना किती अनुदान देणार ते आपण आता बघूयात. समाजात दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाबाबत असलेले सामाजिक व सांस्कृतिक पूर्वग्रह त्यांच्या आयुष्यावर. आता बघा म्हणजे काय म्हणत आहे सरकार इथे की समाजामध्ये कसं असतं ना की दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाबाबत बरेच काहीतरी समाजामध्ये असं वेगवेगळं बोलले जातं
किंवा त्यांच्या सांस्कृतिक पूर्वग्रह केला जातो की बुवा हे व्यक्ती दिव्यांग का आहे, मग यांचं कुटुंब पण तसंच आहे का, किंवा यांची हिस्टॉरिकल म्हणजे जे हेरिडेटरी आहे का, यांची हिस्ट्री तशीच आहे का, असं अनेक वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलले जातं. त्यामुळे काय म्हटलं आहे पुढच्या अपडेटमध्ये आपण बघूयात. सामाजिक व सांस्कृतिक पूर्वग्रह त्यांच्या आयुष्यात दीर्घकालीन परिणाम करणारे ठरतात. दिव्यांगत्वाकडे अनेकदा असमर्थता किंवा अधिकारहीनता म्हणून पाहिले जाते. या पार्श्वभूमीवर हा दृष्टिकोन बदलणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करत दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाला आता बघा सरकारने खूप मोठी चालना दिलेली आहे. कारण की समाजामध्ये दिव्यांग व्यक्तींबद्दल काहीतरी वेगळं बोललं जातं, त्यांना काहीतरी म्हणजे एक वेगळ्याच दृष्टीने एक वेगळ्याच नजरेने एक वेगळ्याच दृष्टीने त्यांच्याकडे बघितले जाते. त्यामुळे हा सगळा जो दृष्टिकोन आहे हा बदलला पाहिजे. या पार्श्वभूमीवर सरकारने दिव्यांग व्यक्तीच्या विवाहासाठी दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना आणलेली आहे आणि त्यामध्ये सरकार देत आहे तुम्हाला अनुदान. काय म्हटलं आहे पुढे तर या पार्श्वभूमीवर हा दृष्टिकोन बदलणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करत दिव्यांग व्यक्तीच्या विवाहाला अनेकदा असमर्थता किंवा अधिकारहीनता म्हणून म्हणजे एक अशा पद्धतीने तसं त्यांच्याकडे बघितले जाते. या पार्श्वभूमीवर हा दृष्टिकोन बदलणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करत दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. तर काय म्हटलं आहे शासनाने की आता ज्या दिव्यांग व्यक्ती आहे ना त्यांचं पण जीवन बदललं पाहिजे, म्हणजे त्यांचं पण जीवन सुखी झालं पाहिजे, त्यांच्या पण जीवनामध्ये म्हणजे बदल झाला पाहिजे, त्यांच्या जीवनात पण आनंद आला पाहिजे. त्यासाठी सरकारने दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना आणलेली आहे. सरकारने याबाबत म्हणजे स्पेशल रिपोर्ट म्हणजे GR पण काढलेला आहे. तुम्हाला म्हणजे हा व्हिडिओ जर माझा दिव्यांग व्यक्तींपर्यंत जर पोहोचला असेल तर तुम्ही मला कमेंट करा. तुम्हाला यावर या पुढचा सविस्तर व्हिडिओ हवा आहे का, म्हणजे या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा, फॉर्म कसा भरायचा आणि या योजनेसाठी तुम्हाला लाभ कसा मिळेल, त्यासाठी तुम्हाला म्हणजे तुमची काय अटी, तुमच्या म्हणजे काय अटी आहे, या योजनेच्या अटी काय आहे, नियम काय आहे, पात्रता काय आहे, तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला यासाठी काय काय कागदपत्रे लागणार आहे, हे तुम्हाला मी सगळं यावर पुन्हा एक स्वतंत्र एक व्हिडिओ घेऊन येते. जर तुम्ही मला कमेंट केली तर तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल या विषयावर पुन्हा की सगळं यासाठी काय काय नियम अटी पात्रता कागदपत्र काय आहे यावर, आणि फॉर्म कुठे द्यायचा, कसा भरायचा, कुठे अर्ज मिळेल यावर आपण सर्व सविस्तर व्हिडिओ आणू जर तुम्ही मला कमेंट केली तर.